जळगाव शहरातील गणेशनगर भागात खासगी शाळेत जागेमध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय दाम्पत्याच्या घरावर पालिकेने तोडक कारवाई केली। त्याचमुळे हे दाम्पत्य गेल्या 2 दिवसांपासून उघड्यावर आलं। दाम्पत्याला मुलं किंवा मुली कोणी नातेवाईक नाहीयेत, राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी स्थानिक करतायत। तर या वृद्ध दाम्पत्यानं याच जागेवर आम्हाला मृत्यू यावा अशी मागणी केली। दाम्पत्याचं घर पालिकेच्या जागेत बांधण्यात आलं असून अतिक्रमण काढण्यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केलेली होती। या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं। जळगाव शहरातील गणेशनगर भागात आता आपण आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी 52 वर्षापासून एक वृद्ध दाम्पत्य या ठिकाणी राहत होतं। मात्र जळगाव महापालिकेच्या पथकाने अतिक्रमणाची कारवाईचं नाव देत 52 वर्षापासून वास्तव्यात असलेल्या 70 वर्षीय दाम्पत्याचं घर पाडलेलं आहे आणि आता त्यांच्यावर गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्यावर याच ठिकाणी ह्या पडलेल्या अवस्थेत राहण्याची वेळ आलेली आहे। त्यांना मुलं नातेवाईक कुणी नाहीये आणि ते वृद्ध दाम्पत्य या ठिकाणी राहत आहे। ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बाबा, काय झालं? किती वर्षापासून तुम्ही राहतायत? कशा पद्धतीने आपलं घर होतं आणि काय नेमकी कारवाई करण्यात आली? मी विश्वनाथ जगन्नाथ सुतार, गणेशनगर प्लॉट नंबर 4 जवळ नगरपालिकेच्या जागेत 52 वर्षापासून वास्तव्यात आहे। त्या ठिकाणी माझ्या मुलांचा जन्म झाला, त्याच ठिकाणी माझा एकुलता एक मुलगा मेला। तरी माझी पण अशी इच्छा आहे की माझा पण जीव इथं जावा, आम्हा दोघांना मृत्यू या जागेत यावा, एवढी माझी इच्छा आहे। आतापर्यंत कोणीही शासकीय अधिकारी किंवा शासकीय पुढाऱ्यांनी येऊन बघितले नाही, मला साथून दिले नाही, मला हिंमत दिली नाही। तर माझी एवढी विनंती आहे की कोणीतरी येऊन शासकीय पुढारी किंवा पालकमंत्री वगैरे कोणीही येऊन माझी परिस्थिती पाहावी, मला सहारा द्यावा, एवढी माझी इच्छा आहे। आपल्यासोबत आजी देखील आहेत। आजी, आपण बघतोय की या ठिकाणी तुमचं घर होतं, गेल्या 50 वर्षापासून तुम्ही इथं राहतायत, आता ते घर पाडलेलं आहे, काय नेमकी प्रतिक्रिया? माझी इच्छा आहे माझी जागा मला मिळावी आणि आमचं वास्तव्य इथेच व्हावं, एवढी माझी इच्छा आहे। शासनाने या संदर्भात विचार करून त्यांना त्यांचं हक्काचं घर, त्यांच्या हक्काची जागा द्यावी आणि त्यांचं जे छत त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं आहे ते देखील त्यांना द्यावं अशी मागणी त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना केली आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।